विकासाचा महामेरू पेलण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते अजितदादा, ज्यांच्या विचारावर ज्यांच्या कार्यशैलीवर संपूर्ण महाराष्ट्र भरभरून प्रेम करतो ते म्हणजे अजितदादा, ज्यांची पकड प्रशासनावर आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत अजितदादा. सर्वांना विनंती आहे, ग्रामस्थांना आपली बैठक व्यवस्था केली त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. सकाळी ज्यांच्या कामाची सुरुवात 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत न थकता न दमता अविरत विकासाची गंगा ज्यांच्या नसानसात फिरली आहे ते म्हणजे राष्ट्रवादी. थांबा बाबा, हे काय चाललंय? वेळेच सर्व सर्वेश्वर कारखाना आणि परिसरातील जमलेले माझे शेतकरी बांधव भगिनी बसून घेत आहेत. शेतकरी बांधव भगिनी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालक बोर्ड, सर्व आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि सहकाऱ्यांनो, सुरुवातीला मी अतिशय आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की आज कधी नव्हे ते माझं सगळे अंदाज चुकलेत आणि माझ्या सभात 3-3, 4-4 तास उशिरा होतात. मी तुमच्याकडे सकाळी 10-11 वाजता येणार होतो, आता जवळपास 3 वाजलेले. कुठं थांबलं नाही तर लोक नाराज होतात. बहुतेक गावामध्ये सरपंच बाकीचे वडील झाली तिथं स्वागताकरता थांबलेले असल्यावर तिथं उतरावं लागतं आहे. बहिणी ओळख असतात ते ओवाळणी आपली परंपरा आहे, ती पण स्वीकारावी लागते. त्याच्यामुळे खूप वैयक्तिक झाल्यामुळं मला आज समजेना काय करावं. मी संबंधितांना सांगतो की कार्यक्रम आखताना या सगळ्याचा विचार करून कार्यक्रम आखला पाहिजे. कारण नसताना लोकांचा वेळ पण महत्वाचा असतो आणि त्याच्यातल्या लोकांना फार काळ महिला भगिनींना पण पिष्ट थांबावं लागतं. त्याकरता मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आज तावता दौरा करण्यापाठीमागचं कारण म्हणजे कदाचित उद्या किंवा परवा आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि सगळी रणधुमाळी प्रचाराची सुरू होईल. आज इथं आल्यानंतर मला एवढी निवेदन आलेली आहे की काही नोकरीच्या करता आलीत, काही दवाखान्याच्या करता आलीत, काही बदल्यांच्या करता आलीत, काही सोमेश्वर कारखान्याच्या संबंधित आलेली आहेत, काही ग्रामपंचायतीचे, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारची निवेदन आहेत. पण मी माझ्या सहकाऱ्यांना, बंधू भगिनींना, बांधवांना सांगू इच्छितो की बाबांनो, मला आणि कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याला सरकारमधल्या या आचारसंहितेच्या काळामध्ये नियमाचं पालन करावं लागतं, बंधनं पाळावी लागतात. त्यामुळे ह्याच्यातलं कुठलंच काम मी लगेच करू शकत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर मी त्याच्यामध्ये लक्ष देईल जी तातडीची आहे. जिथं पिण्याच्या पाण्याचा टँकर पाहिजे, जिथं आणखीन काही दुष्काळाच्या निमित्तानं समस्या असेल किंवा काही ठिकाणी पाणी उपलब्ध नसेल तर तिथं तात्पुरती कुठली नळ पाणी पुरवठा योजना करायची असेल तर त्या मात्र मी केल्या पाहिजेत आणि त्याच्यात आचारसंहिता येत नाही. कारण मागं मी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. पाणी पुरवठा खातं माझ्याकडे 10 वर्ष होतं, तेव्हा हे मी सगळं अनुभवलेलं आहे. पण अगदीच महत्वाचं जिव्हाळ्याचं असेल लोकांच्या तर इलेक्शन कमिशनची परवानगी घेऊन त्याही कामामध्ये आपल्याला निर्णय घेता येतो. महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आम्ही सगळेजण चालवतोय. काल आचारसंहितेच्या आधीची शेवटची कॅबिनेट होती, त्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न मग आमच्या पोलीस पाटलांचा असेल मानधन वाढवण्याचा, आमच्या आशा वर्करचा असेल मानधन वाढवण्याचा, आमच्या इतर काही वर्गाचं ग्रामपंचायतीमध्ये जे मुलं काम करतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, परंतु ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्या मुलांना अतिशय तुटपुंजा पगार देतात. त्याबद्दल पण काही निर्णय काल आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगणार आहे की बाबा मुलांना पर इतके पैसे मिळाले पाहिजेत, तुम्ही कमी देताय तर आम्ही तुमचं काम रद्द करणार. ते काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी संबंधित आहे. अशा
बऱ्याचशा गोष्टी, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्यामध्ये समाजामध्ये ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाई, या अशा अनेक मातांचं आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. काल आम्ही 2 निर्णय चांगले घेतले. त्याच्यातला एक बारामती लोकसभा मतदारसंघाशी संबंधित होता. भोर, वेल्हा, मुळशी हा विधानसभा मतदारसंघ आहे. बरेच दिवस माझे सहकारी म्हणत होते, मलाही ते पटत होतं, पण मध्ये मी 1 वर्ष विरोधी पक्षात असल्यामुळे मला तिथं काही करता आलं नाही. राजगड नाव त्या तालुक्याला देण्यात आलेलं आहे. तिथं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो सगळा परिसर आणि त्याला राजगड असं नाव आपण त्या तालुक्याला दिलेलं आहे. आणि दुसरं अहिल्यानगर, अहमदनगरचं नामकरण करून आपण अहिल्यानगर केलं. आपल्याला तो ठराव करून कॅबिनेटचा दिल्लीला पाठवावा लागतो आणि मग त्याला मान्यता मिळते. ही पण बरेच दिवसाची मागणी आपल्या सहकार्यांची होती, त्याबद्दल देखील आपण काल निर्णय घेतलेला. मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या. मी भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, खूप जणांची नावं घेता येतील, रामराजे नाईक निंबाळकर, या सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला. जवळपास 50 आमदारांनी निर्णय घेतला की आपण सरकारमध्येच केलं पाहिजे. कारण सरकारमध्ये असताना, सरकारमध्ये नसताना सगळ्या बाजू आम्ही पाहिल्या आणि ते पण आपल्याला व्यवस्थितपणे मान सन्मान देऊन घ्यायला तयार होते. आणि त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला. काहींना तो आवडला, काहींना आवडला नाही. मी बारामतीकरांना सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, पुणे जिल्ह्याला सांगतो, बाबांनो, तो निर्णय घेतल्यानंतर विकास कामांचा पुन्हा झपाटा आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केला, आपल्या राज्यामध्ये सुरू केला. विश्वासाने आर्थिक तिजोरीची नाडी ही अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे सोपवली. मी सतत माझा कुठलाही घटक हा अडचणीमध्ये राहू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. महिलांचं 4थं धोरण आणलं. आता आम्ही गोरगरीब महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे 80 कोटी गरिबांना धान्य वाटप मोफत त्या ठिकाणी होतं. बऱ्याचशा गोष्टी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत तो लाभ देण्याच्या करता आपण प्रयत्न करतो. आता अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील खूप चांगले निर्णय जे कधी 75 वर्षामध्ये मागे झालेले नव्हते असे हे आपण घेण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. मौलाना आझाद मंडळाचं भागभांडवल वाढवलं. कर्जाची गॅरंटी 8 वर्षाची होती, ती काढून टाकली. त्याच्यामध्ये खूप क्लिष्ट अटी घातलेल्या होत्या, त्या आपण दूर केल्या. त्याही मुला मुलींना परदेशामध्ये जाण्याच्या करता आपण चांगला निर्णय घेतला. त्याच्या संदर्भामध्ये जसं ओबीसी समाजाच्या करता आपण महाज्योती हे अस्तित्वात आणलं आणि त्याच्यातून त्या घटकाला मदत करतो, तशा पद्धतीनं मराठा समाजाच्या करता सारखी आणलं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतो. हॉस्टेलची कामं चाललेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसला आपण मदत करतोय. त्याच्याबद्दल पार्टी मागासवर्गीय समाजाच्या करता, त्याच्यामध्ये मला मातंग समाजाचे लोक म्हणायचे की अजित पवार, पार्टी आमच्या समाजाला जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा मिळत नाही, तुम्ही वेगळं काहीतरी काढा. मग त्यांच्या करता आपण आरटी ही संस्था काढली, त्याचंही स्वागत झालं. त्याच्या संदर्भामध्ये जसं पोलीस पाटील, आमच्या आशा वर्कर्स वगैरे यांच्या सगळ्यांची कामं आपण केली. त्याचबरोबर कधी अंगणवाडीच्या महिलांच्या करता आपण काम केलं, त्यांना मोबाईल दिला, त्यांची काही वाढ केली. जे काही राज्याला करता येईल, शक्य राज्याला झेपेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेत आलेलो. त्या सगळ्या गोष्टी करत असताना आता भारती म्हणून मुस्लिम समाजाच्या करता आपण काढतो, पण तोही समाज जवळपास 15-20% आहे. त्यांनाही समाजामध्ये राहण्याचा, जगण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने आणि कायद्याने आपल्याला सगळ्यांना घटनेने दिलेला.
त्यामुळं आमचा सगळ्यांचा जातीय सलोखा कसा राहील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन 18 पगड जातीला बरोबर घेऊन जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्याच प्रकारे आपल्याला या राज्याला पुढे न्यायचं आहे. आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे. त्या पवित्र महिन्याच्या पण मी माझ्या विशेषतः मुस्लिम बांधवांना शुभेच्छा त्या बाबतीमध्ये देतो. मित्रांनो, मधी साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये मलाही बराच अनुभव आणि पूर्वी मी सरकारमध्ये असताना 6 रुपये 50 पैसे जवळपास ओझलचा दर होता. 6 रुपये 50 पैसे. परंतु मध्ये मी सरकारमध्ये नसताना 13 वर्षाची मुदत संपल्यानंतर ते दर आले 4.5 रुपयापर्यंत खाली. मी इतक्यादा सगळ्यांना भेटायचो, बाबा दर 6 रुपये ठेवला तर माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी 65 टन जास्तीत जास्त 75 रुपये वाढतील. किती बगॅस व किती वीज तयार करतात त्याच्यावर ते गणित असतं. पण आता मी तुम्हाला समजा म्हणून 65 मिनिमम मॅक्झिमम 75 टनाला मी मग नंतर अर्थमंत्री म्हणून प्रस्ताव गेला मंत्रिमंडळाच्या समोर आणि म्हणले ज्याला 4.5 रुपये मिळतात सोमेश्वरला किती मिळतात 4.50 त्यांना 1.5 रुपये वाढला 6 रुपये द्यायचे. त्याच्यामुळे तुमचे काही कोटी रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये शासनाकडनं सबसिडी मिळणार. हा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या शेतकऱ्याचा झालेला. बाकीच्याही संदर्भामध्ये आमच्या आता ओळखी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, बाकीच्या सगळ्या अनेक मान्यवरांच्या झालेल्या. त्याच्यावर केंद्र सरकारच्या योजना आपल्या भागामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणण्याच्या करता काही गोष्टीचा उपयोग आपल्याला होतो. यंदा आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की आपला सीझन बारका होईल, टनेज कमी पडेल. परंतु मग नंतर पाऊस पडला, त्याने अडचणीचं टनेज वाढलं आणि आपले सगळ्यांचे महाराष्ट्रातले अंदाज चुकले आणि तरी देखील आता बहुतेक कारखाने बंद व्हायला लागले. अपवाद सोमेश्वर आणि माळेगावचा आहे, कारण दोन्ही कारखाने भाव चांगला देतात. त्याच्यावर आजूबाजूच्या भागातले लोक देखील तिकडं ऊस जावं असं म्हणतात. आपल्या इथे ऊसाचं क्षेत्र वाढलं. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या मुळे मी सरकारमध्ये आल्यामुळं तुम्हाला 1.5 रुपया टनाला वाढू, ओझलला वाढू शकलो. युनिटला तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये नीरा डाव्या कालव्याचं पाणी मी व्यवस्थितपणे देऊ शकलो. आताही कॅनॉल सुटला आहे, तो जून पर्यंत चालणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये नदीला पाणी नव्हतं, काही भागातनं एसकेएस मधनं आपण पाणी देऊन तिथेही बंधाऱ्यामध्ये पाणी दिलेलं आहे. वास्तविक जर पाणी नसतं मिळालं तर काय अवस्था आपली झाली असते. आणि मधल्या काळामध्ये आपलं पाणी त्याबद्दल काही वेगळे निर्णय करण्याचा प्रयत्न काही मी केला, परंतु तो आपण थांबवला. त्याच्यामध्ये मी काही भागात लाईनिंग देखील करतोय कॅनॉलला जिथं लिकेज जास्त आहे. ब्रिटिशांच्या काळातल्या मोरे आणि बाकीच्या असल्यामुळं तिथली कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रोडची कामं मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतलेली आहेत. टप्प्याटप्प्यामध्ये निरेपासून बारामतीपर्यंत तिकडे इंदापूरपर्यंत आपल्याला 4 पद्धती रस्ता करायचा, त्याचंही काम काही भागामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. गिऱ्हाईक भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं चाललेली आहेत. करोडो रुपयाचे स्टोरेज टँक आपण 2 महिन्यात जरी कॅनॉलला क्लोजर आला तर माझ्या कुठल्याही भागाला पिण्याचं पाणी कमी पडू नये आणि आया बहिणींना त्रास होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी आम्ही घेतोय. अशी कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन. 0% व्याजाने पीक कर्ज बँकेच्या मार्फत देतो. मित्रांनो, पूर्वी तुम्हाला पैसे भरावे लागायचे नाही, परंतु केंद्र सरकार म्हटलं की आम्ही डीबीटीवर देणार. भविष्यातला एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या अकाउंटला पैसे जाणार. त्याच्यामुळे काही काळाकरता त्याला 6% रक्कम भरावी लागते. वेळेत परतफेड करायची म्हटलं तरी वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचं राहिलेलं होतं. कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली. त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची संख्या जास्त होती, त्यांचाही वाटप हे अनुदानाचं आपण सुरू केलेलं आहे. भूविकास बँकेचाही निर्णय घेतला. 7/12वरून भूविकास बँक काढून टाकली, त्याचं कर्ज माफ केलं. त्यांच्या सगळ्या माझ्या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्यांचाही सगळा पगार दिला. त्यांचाही कुठलंही काही देणं बाकी ठेवलं नाही.
दुधाचा धंदा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या भागात जास्त आहे. त्याला भाव कमी झाल्यावर 5 रुपया दुधात द्यायला सुरुवात केली. अजून काल 1 महिना ते वाढवलं. त्याच्या संदर्भामध्ये तेही पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, जे जे माझ्या शेतकऱ्याच्या करता येईल ते करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब, देवेंद्रजी, मी आणि माझे सगळे सहकारी मित्र करतात. मोठ्या प्रमाणावर निधी देखील इथं अनेक गावचे आजी माजी सरपंच बसले, गावातले प्रमुख मान्यवर बसले. कधी बारामतीच्या इतिहासामध्ये एवढा निधी हा आपल्याला मिळालेला नव्हता. येतानाही बऱ्याच गावचे सरपंच भेटले, तेही म्हणाले की दादा चांगला निधी मिळालेला. माझी अपेक्षा एवढीच आहे की कामं दर्जेदार व्हावी, चांगल्या प्रकारची कामं व्हावी. मित्रांनो, मी सतत राज्याचा विचार करत असतो, त्यावेळेस माझ्या जिल्ह्याचा आणि त्याच्यातून माझ्या तालुक्याचा विचार करत असतो. काल माझ्या लक्षात आलं की जिथं जिथं मेडिकल कॉलेज झालेली आहे तिथं 30 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये एक हॉस्पिटल मंजूर करायचं. मी मागे बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज झालं, इथं हॉस्पिटल मोठं आहे तुमचं. आयुर्वेदिक कॉलेजचं काम चालू आहे, इथं मोठं हॉस्पिटल होणार. मुस्लिम समाजाच्या करता त्याच्यातले काही विद्यार्थी युनानी शिक्षण मागतात, त्याकरता एक काल मेडिकल कॉलेज युनानीचं शिक्षण देणारं रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही मंजूर केलं. आणि आपलं आता सुप्याला एक मोठं हॉस्पिटलचं काम चाललंय आणि दुसरे हॉस्पिटल केलं. तुम्ही केव्हाही जाऊन बघा, तिकडं रुईला हॉस्पिटलचं मोठं काम चाललंय 100 बेडचं. तो भाग तिकडचा कव्हर करतो. लाकडी, लिंबोडी, सिद्धेश्वर, लिंबोडी आणि काटेवाडीचा तिकडचा भाग. इकडं बारामतीतलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल, बारामती शहर आणि तिकडचा भाग कव्हर करतात. माझ्या डोक्यामध्ये इकडच्या भागामध्ये देखील सोमेश्वर परिसरात एक हॉस्पिटल असावं असं मला वाटलं. आणि त्याच्यातून रात्रीच माझं तुमच्या चेअरमनशी बोलणं झालं आणि त्याच्यातून त्यांनी इथं जी काही जागा लागेल, मला वाटतं वागळवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा मंजूर केली. तर मी आता असं करतो, वागळवाडीकरांनी पण त्याच्यात मला साथ द्यावी की आपण ते प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करून त्याच्याऐवजी हॉस्पिटल दिलं करू 100 बेडचं. म्हणजे माझ्या इथल्याही सभासदांना त्याचा फायदा होईल. ज्यावेळी बेमार येत असतात काही बेमारीला फायदा होईल. इतर पण कोण गोरगरीब राहत असतात त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि या सगळ्या परिसराला त्या हॉस्पिटलचा फायदा होईल. मी लगेचच आज प्रस्ताव पाठवला, माझ्या ऑफिसला सांगितलं पटपट त्या सगळ्या मंजुरी घ्या. त्याची लास्ट मंजुरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची आहे. हसन मुश्रीफान नसतील तर व्हॉट्सअपनी अर्ज पाठवा, तिथं तरी सही घ्या. अशा सगळ्या गोष्टी आपण करतो. मित्रांनो, तुमच्यामुळं आणि सरकारमध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे आपण विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. 1 रुपयात पीक विमा तुम्हाला सुरू केलेला आहे. बाकी सगळे हजारो कोटी रुपये आम्ही तुम्हाला लोकांचे भरतोय. खूप मुस्लिम समाजाच्या करता, मायनॉरिटीच्या करता पण योजना मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल वाढवलं. त्याच्यामध्ये 30 कोटीवरून 700 कोटीपर्यंत दिलं. त्याच्या संदर्भातलं जे काही कर्ज असतं वितरण ते पण मोठ्या प्रमाणावर वाढवलं. अशा खूप महत्वाच्या बाबी आपण करतोय. शिक्षणाची चांगल्या प्रकारची सोय करतोय. मध्ये मला केशवराव जगताप म्हणले की अजित पवार आमचं थोडीशी घोडाताण चाललेली, आमचे रस्ते आतल्या अंतर्गत सगळे करून घ्या. ते पण रस्ते माळेगाव शैक्षणिक संकुलचे करून दिले. ती बातमी पुरुषोत्तम दादाला कळल्यावर ते म्हणले आम्ही काय पुढं मारलं, आमचेही रस्ते आतले चांगले करून द्या. कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या. 2-4 दिवसात कॉन्ट्रॅक्टरनी तुमचे आतले सगळे रस्ते शिक्षण संस्थेचे चांगले केले जातील. त्याच्यामध्ये जे जे काही आज माझ्या बोरकरवाडीचे लोक मला मागे म्हणत होते की दादा बंद पाईपलाईनच्या करता आम्हाला 2,88,00,000 रुपये लागत आहेत. ते पैसे मला कुठं देता येत नव्हते. मी टाटा कंपनीशी बोललो आणि त्यांचा ट्रस्ट आहे टाटाचा. त्यांनी माणसं पाठवली आणि 2,88,00,000 रुपये CSR मधनं तिथं दिले. आता बोरकरवाडीचं काम त्या ठिकाणी सुरू. जनाई असेल, सिरसाई असेल, पुरंदर असेल, माझ्या चौदरवाडीचे पण तानाजी असेल, यादवराव असेल, अनेक सहकारी मित्र म्हणत होते की दादा आमच्या तिकडं पाणी आणा. म्हणून त्यांनाही पाणी देण्याच्या करता पहिल्यांदा मी एक 2,500 एकरची स्कीम केलेली होती.
परंतु आजूबाजूचे पण लोक म्हणतात अजून थोडी वाढवा. मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की जे पाण्याचा परिस्थिती बघून तो वाढवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि त्याच्यातून जेवढे चिराग भाग कव्हर करता येईल तो करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न राहील. माझं एवढंच ध्येय आहे, बारामती तालुका हा महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका राहिला पाहिजे, झाला पाहिजे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करतो. मित्रांनो, लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यावेळेस घड्याळाचं चिन्ह घेऊन मी एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. जागा वाटपामध्ये कदाचित बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या पक्षाला मिळेल. एनडीएचा घटक होईल. एनडीएमध्ये भाजप आहे, एनडीएमध्ये शिवसेना शिंदेसाहेबांची आहे, एनडीएमध्ये आठवले साहेब आहेत, एनडीएमध्ये आपण राष्ट्रवादीचे लोक आहोत आणि त्याच्यातून सगळ्यांना मदत व्हावी ही भावना आहे. मी जसं राज्यामध्ये गेल्यामुळं आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळं करोडो रुपयाचा निधी हा आपण आणू शकतो. तशा पद्धतीनं केंद्रात आपल्या विचाराचा आमदार खासदार गेला आणि तिथं सरकार एनडीएचं आलं तर केंद्राच्या तर योजना 10-12 पट त्या मोठ्या असतात आणि त्याच्यातून पण आपल्याला 6 तालुक्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही गोष्टी आणता येऊ शकतात आणि केंद्राचा म्हणजे समुद्रासारखं ते सगळं काम आहे आणि त्याच्यामुळं आपलं जिल्हा आपला राज्य हे एखाद्या धरणासारखं काम आहे. परंतु केंद्र सरकारचा आवाका हे समुद्रासारखा मोठा असतो. तर म्हणून त्यामध्ये आपल्या विचाराचा माणूस केला. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. मागा अशा प्रकारचा प्रसंग कधी बारामतीकरांच्या ओढवलेला नव्हता. तो येऊ नये अशी माझी मनोमन भावना होती. परंतु शेवटी एका हाताने टाळी वाजत दोन्हीकडनं तसा प्रकारचा प्रतिसाद मिळायला लागतो. त्याकरता माझी विनंती आहे की हा तुमचा विकासाचा वेग बारामती तालुक्याचा बारामती लोकसभा मतदारसंघापर्यंत सगळीकडे दूरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा खासदार हा निवडून दिला पाहिजे. मी आपल्याला विश्वास देतो. मी गेले 32 वर्ष काम करत असताना माझ्या बारामतीकरांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम केलं. आज इथं कदम परिवार बसलाय. कदम परिवारामध्ये आज 14 डॉक्टर झाले. 14 डॉक्टर झाले. आज वेगवेगळी मुलं मुली शिकतायत. आज आत्ता मी मगाशी आपल्या माळेगाव कारखान्याला एक शिकलेला राजेंद्र खराडीचा मुलगा हा आता डेप्युटी इंजिनियरचं सिलेक्शन त्याचं झालं. इतकी मुलं मुली. मी काल बापूराव सूर्यवंशींच्याकडे भेटायला गेलो होतो. तिथे एक दुःखद घटना घडली म्हणून त्यांच्याही घरातली मला वाटतं एक जण परदेशामध्ये आहे. आपल्या अनेक ठिकाणच्या घरातली मुलं किंवा मुली आज परदेशात आहे. मगाशी मला कोणतरी सुपात भेटला. तो म्हणला, दादा मला 45 लाख रुपयाचं पॅकेज आहे आणि मी अजून त्याचं लग्न झालं नाही, 28 वर्ष त्याचं वय. तो म्हणला अजून मी तिथं 3-1 वर्ष थांबणार आहे आणि अजून त्याच्यात वाढ कशी, अजून त्याच्यात मला माझ्या आई वडिलांच्या करता कसं एक आधार देता येईल अशा प्रकारची मुलं आपण कर्तृत्वान तयार करतोय. समाज निर्वस्ती राहावा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परवाच्या तर कॅबिनेटला परवा नाही कालच्या राणीसाहेब साईबाईंची समाधी आणि बाकीचं सगळं भोर तालुक्यामध्ये तिथं वेळेला सापडलेलं आहे. तिथं आपण जीर्णोद्धार करतोय. जेजुरीचा जीर्णोद्धाराच्या करता काल आम्ही निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांची वडू आणि तुळापूरला समाधी सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारची त्यांच्या नावाला साजेशी ते 300 कोटी रुपयाचं काम सुरू केलं. अनेक आपले गड किल्ले त्याचं काम छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ल्याचा आधार, ज्या मावळ्यांचा आधार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तिथेही मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आपल्या बारामतीमध्ये एक सुंदर अशा प्रकारे आपण त्यामध्ये शिवसृष्टी करतोय. त्याचंही काम जोरात चाललेलं आहे. अशा पर्यटनाचा हे वाढावं, पर्यटन वाढावं. आता सोमेश्वर मंदिरामध्ये देखील
मला तिथं बाहेर लोकांनी थांबवलेलं होतं. ते म्हणले की दादा आमचा 10 कोटीचा एक प्रोजेक्ट आहे, एक काम आहे, तिथं आम्हाला मदत करा. मित्रांनो, आज आम्ही सुपा मार्केट यार्ड, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती सुपा उपबाजार, तिथं 18-20 एकर जागा घेतली. तिथं जवळपास 10 कोटीचं काम आज आपण तिथं सुरू केलं. रस्त्याची कामं करायला सांगितली. जिथं जिथं ज्या ज्या सोयीची गरज आहे त्या सोयी देण्याचा माझा प्रयत्न आहे. माझा दावा नाही सोमेश्वरकरांनो की सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, अजून काही गोष्टी जरूर करण्याच्या बाकी आहेत, पण ते करण्याची धमक आणि ताकद निश्चितपणे मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये ही मात्र खात्री मी तुम्हाला देतो. आज देखील सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत कसं लोकांचे प्रश्न सोडवता येतील. आज पण जे काही निवेदन आलेली, एवढी निवेदन आलेली, ते पण आचारसंहिता असल्यामुळे काही मला मर्यादा आहे. त्याच्यामध्ये काहींनी विविध कामं मंजूर केल्याबद्दल अभिनंदन पण काही माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि कालच वागळवाडी करंजे गावालगत वन विभागाची 250 एकर जमीन आहे. तिथं मला वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मागितला होता. काल 2.5 कोटी रुपये निधी त्यांचा मंजूर केला आणि पैसे पाठवले. 2.5 कोटी रुपये. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी 3.5 एकर सोमेश्वर कारखान्याने वागळवाडी पाणी पुरवठ्याच्या करता पण जागा दिलेली आहे. आपल्या सोमेश्वर कारखान्याने खंडोबाची वाडी 2,65 लाखाचं काम चाललेलं आहे. वागळवाडी गावात आतापर्यंत 10 ते 11 कोटीचा निधी एका गावात आलेला आहे. पूर्वी एका तालुक्यामध्ये 5 कोटी, मीच ते वाढवले. पूर्वी 1 कोटी रुपये आमदार निधी होता, तो 2 केला, 3 केला, 4 केला, 5 केला. तो खरं मध्ये माझं 1 वर्ष रस्ते सरकारमध्ये वाया गेलं तर मी तो अजून 6-7 कोटी पर्यंत नेला असता. परंतु अजूनही वाढवण्याचा माझा विचार आहे. त्याचबरोबर 60-70 वर्षामध्ये प्रलंबित असलेल्या वागळवाडी स्मशानभूमी जागेचा प्रश्न देखील आपण 30 लाख रुपये निधी देऊन सोडवलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये आज सकाळी प्रांतांनी काही अडचण थोडीशी सांगितली. माझी हनुमंत पाटील तुम्हाला विनंती आहे, सरपंचांना विनंती आहे की त्या संदर्भामध्ये जरा बसा. थोडं पुढं मागं 2 पावलं करावं लागतं तर करा, पण सगळीकडे दफनभूमी आणि स्मशानभूमी तुम्हाला मला प्रत्येकाला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर जायचंच असतं. त्याही पण सोय आपल्याला चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. या प्रकारची कामं मित्रांनो चाललेली आहे. माझे जीवाभावाचे काही सहकारी वेगवेगळ्या स्पर्धांना बोलवत असतात. कोण कुस्ती स्पर्धांना बोलवत असतं, कोण बैलगाडी स्पर्धांना बोलवत असतं, कोण आणखीन वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवत असतं. मलाही वाटतं की गेलं पाहिजे. आता आज पण त्याच्यामध्ये ऋषीनं पक्षाच्या कार्यालयाचं एक फिटका पाहिलं, रमाकांतच्या इथं, रमाकांत ऋषीचं चुकून नाव घेतलं, रमाकांत गायकवाडांनी, तिथं आपण ते केलं. त्यानंतर किरणनी सांगितलं दादा सोन्या चांदीचा एक शॉप कधी खरेदी विक्री संघाच्या जागेमध्ये भाड्याने घेतलेले, ते तर उद्घाटन आपण केलं. इतर पण अशीच काही कामं आपण आज वाढली, त्यामुळे सगळा ह्या उशीर झाला. मित्रांनो, तुम्हाला एक आठवून सांगायचं आहे, इकॉनॉमी विकास सेक्शन जे गरीब वर्ग आहे त्यांच्याकरता घरकुलाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी फार मोठा हातामध्ये घेतला. परंतु मध्ये आमच्या लक्षात आलं, आम्ही पण केंद्राला कळवलं, राज्यामध्ये आम्ही चर्चा केली की ती घरं मिळत असताना मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला त्याचं जास्त प्राधान्य मिळतं. जरूर त्यांना मिळाली पाहिजे, तोही महत्वाचा घटक आहे. पण त्याचबरोबर मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, भटका समाज असेल, त्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडणारा समाज त्यांनाही घरकुलं मिळाली पाहिजे. जो गरीब आहे, जो अतिशय साध्या घरामध्ये राहतो, तर त्याच्याकरता पण आपण आता योजना बऱ्याच आणलेल्या आहेत. मायनॉरिटी करता देखील घरकुलाचा कार्यक्रम आपण आणलेला आहे. आणि त्याच्यातून मला बारामती तालुक्यामध्ये सगळ्यांनी सुखासमाधानी राहण्याच्या करता या पण योजनेचा फायदा करून द्यायचा आहे. त्याकरता आपल्या विचाराचा माणूस केंद्रात आणि राज्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सोमेश्वर नगरमधल्या आणि परिसरातल्या जमलेल्या तमाम माझ्या सहकारी मित्रांना माझी विनंती आहे की आपण उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण त्या उमेदवाराला निवडून द्या. त्या उमेदवाराच्या मदतीनं, माझ्या मदतीनं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं विरोधाला विरोध न करता, कुठल्याही बाबतीमध्ये राजकारण न आणता, विकासाच्या करता सगळ्यांना सहकार्याची भूमिका ही घेतली जाईल. अजूनही मध्ये आम्ही एक काम निर्णय घेतलाय,
भीमा कृष्णा स्थिरीकरण त्याच्याबद्दल काही कोटी रुपयाचा काल मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यात माझा कोल्हापूर पंचगंगा, त्याच्यात माझी कोयना कृष्णा, त्याच्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यानंतर प्रचंड पाणी वाहून जातं. ते पाणी टप्प्याटप्प्याने आपल्या भागामध्ये कसं आणायचं. पूर्वी तो 10,000 कोटीचा प्रोजेक्ट होता मित्रांनो, त्यावेळी 10,000 कोटी जास्त वाटायचे, परंतु आज महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळे 1,00,000 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत. परवा आम्ही जे टनेलचं उद्घाटन केलं कोस्टल रोडचं, त्याला जवळपास 11,000 कोटी रुपये खर्च आला. अटल सेतू तो 21 किलोमीटरचा, त्याला 22,000 कोटी रुपये खर्च आला. पंतप्रधानांनी केलं. अर्धा तास, एक तास आपले वाचायला लागले मुंबईला जाताना. अजूनही मुंबईमध्ये 2 टनेल चालू आहेत. तुम्ही सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये शिरला टनेल मध्ये की डायरेक्ट खाली पोपोलीलाच यायचं. घाट नाही, काय नाही, सुसाट. फक्त गाडीचा स्पीड जरा दमाने घ्या. हे सगळे अडचणी दूर करण्याचं काम आपलं चाललंय. वंदे भारत त्या ट्रेन आपण सुरू केलेल्या आहे. आता कालच पंतप्रधानांनी बारामती फलटण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. तो काही 1,000 कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होता. तुमच्या बारामतीला सगळ्या बाजूच्या रस्त्यांनी जाळ करून टाकलेले आणि रस्ते क्वालिटीचे आपण त्या ठिकाणी देतोय. इकडून तिकडं नदी पार करायला अनेक ठिकाणी पूल केलेले, काही ठिकाणी वाद येतंय. आता त्या कोराळ्याचा पूल किती 2 वर्ष झाली मंजूर झाला, परंतु ही म्हणते तिकडे घ्या, ती म्हणतो इकडे घ्या. आता कुठेतरी घेऊ ना बाबा, पलीकडच्यांनाही सोयीचं होईल, आपल्यालाही सोयीचं होईल. टाळू नका कुठेपर्यंत. आणि वेळ झाल्यानंतर बाबांनो किंमत एवढी वाटते की मी सांगू शकत नाही, तुम्ही विचार करू शकत नाही. आणि म्हणून या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतोय. शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुलं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या संदर्भामध्ये चांगलं शिक्षण देण्याच्या करता, क्वालिटीचं शिक्षण देण्याच्या करता आपण सतत लक्ष ठेवतोय. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी करावा. वेळ बराच झालेला आहे म्हणून येताना कुणाची भाषणं प्रास्ताविक न करता, ही नावामध्ये वेळ न घालवता, कृपा करून तसं समजू नका, याला आमच्या नावाची गरज वाटत नाही, याच्याकडे भोग विचारला असं काही करू नका. त्याच्यामध्ये वेळ कमी. अजून पुढं मला वाटतं कोराळ्याला सभा आहे, मला वाटतं माळेगावला भंडाऱ्याला जेवण आहे, भंडाऱ्याला नाही माळेगावला सभा आहे, भंडाऱ्याला जेवण आहे. आणि नंतर पुन्हा डोरलेवाडी निरावगास करायचं आहे आणि पुन्हा रात्री एक उशिरा मिटिंग आहे. पण हे सगळं 10 वाजायच्या आत संपवायचं असतं. परंतु आज प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिला. थोडं उन्हामुळं मधल्या खुर्च्या मोकळ्या ऊन आल्यामुळं, पण सावली मात्र बघून आपण सगळीकडे बसला. हा कुठं लक्ष्मण म्हणलं तुम्हाला, तुझ्या प्रयत्नामुळे एवढी माणसं माझ्या डोळ्यात मावा ना. हा अहो साहेब, त्यामध्ये ऐका ना होय ना, होय. माझी पण सोमेश्वर मधल्या सभासदांना विनंती आहे, साहेब तुम्हाला मी जरी चेअरमन केलं आणि सगळ्यांनी 8 साली ऊस लावला तर तुम्ही देखील एका वेळेस सगळ्यांचा ऊस घेऊन जात नाही. ऊस लावताना सभासदांनो काहींनी 8 साली लावा, काहींनी सुरू लावा, काहींनी खोडवा लावा. असं जर गणित बसवलं तरच ऊस त्या ठिकाणी जाणार आहे. यंदा मी सुरुवातीला सांगतो, आमचे सगळ्यांचे अंदाज चुकले का, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काही प्रमाणात गेटकेन आला आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आता गेटकेन बंद केला पाहिजे. सगळ्यांनी गेटकेन बंद केला. त्याच्यात होतं काय, ऊसाला भाव नाही मिळाला तर तिकडनं तुम्ही म्हणला भाव कमी दिला. भाव देण्याच्या करता आपल्या कारखान्याची भूक आहे, तेवढा तरी ऊस मिळाला पाहिजे, त्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मी मधल्या काळामध्ये सोमेश्वरच्या संचालक बोर्डाला विनंती केली की आजूबाजूचे कारखाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस नेत असतील तर नेऊ द्या. माझ्या माहितीप्रमाणे दौंडने ऊस नेला, काही प्रमाणात इकडे साखरवाडीनं ऊस नेला, काही प्रमाणात माळेगावने ऊस नेला. अशा आजूबाजूच्या काही प्रमाणात दौंड भीमा पाटस त्यांनी पण ऊस नेला. ज्यांना ज्यांना ऊस जाईल तिकडे जाऊ द्या, परंतु लोकांची रानं लवकर मोकळी होऊ द्या. आणि बाबांनो,
मी तुमच्याकरता पाण्याची व्यवस्था अख्खा उन्हाळा केली ना, कॅनॉल नाही आटणार, पण हाच अजित पवार नसता तर कॅनॉल आटला असता, 1 महिना कॅनॉल आटला असता. काय अवस्था झाली असती तुमची? कोण तुम्हाला तिथं वाली राहिलं असतं? कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष पालकमंत्री, त्या पालकमंत्र्यांनी म्हटले असते की मला शहरातल्या लोकांचा विचार करायचा. मी तुमच्याकरता शहराचाही विचार केला, ग्रामीणचाही विचार केला. त्याची तुलगाट आपण सगळ्यांनी मनामध्ये बाळगावी. जो नाझरं एकदम कमी 0% पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण सांगितलेली नोंद मी घेतलेली आहे. अजून कुठले कारखाने आजूबाजूचे चालू असतील तर त्यांनाही त्या बाबतीमध्ये मदत करायला सांगतो आणि कुठल्याही प्रकारे कुणाला दंड लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतो. आज इतरही विषय माझ्या समोर आहे, पण जरूर हाही आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याची जाणीव संचालक बोर्डाने पण ठेवावी, एमडी इथं असतील तर एमडीनी पण ठेवावी आणि सगळ्यांनी एकमेकाला सहकार्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. इतर पण रस्ते वगैरे बाकीच्या कामाच्या मध्ये माझ्याकडनं आचारसंहिता संपल्यावर लक्ष घातलं जाईल. उद्याच्या 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. मी आता तुमचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 10 जूनला मी पुढचा राहिलेला 8 महिन्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यावेळेस वेगवेगळ्या गावांना 25-15चा निधी, वेगवेगळ्या गावांना जिल्हा परिषदेचा निधी, वेगवेगळ्या गावांना डीपीडीसीचा निधी. त्यावेळेस डीपीडीसीचा निधी 1000 कोटी रुपये होता माझ्या जिल्ह्याला. त्यावेळेस तुमचा अजित पवार तिथं असल्यामुळं यंदाच्या वर्षी 1 एप्रिल पासून नवीन वर्षात 1250 कोटी रुपयाचा निधी डीपीसी मध्ये आपण मंजूर केलेला आहे. त्याचाही डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा वेगवेगळ्या भागाला होईल याही प्रकारची नोंद आपण घ्यावी. आणि काही कामं मी बजेटमध्ये पण टाकणार आहे, कारण त्या वर्षात काय होणार आहे, 2 महिने त्याची आचारसंहिता काय ते लोकसभेची आणि पुढचे 2 महिने बहुतेक सप्टेंबर-ऑक्टोबर विधानसभेची आचारसंहिता. 12 महिन्यातले 4 महिने आचारसंहितेमध्ये जाणार आहेत. राहिले 8 महिने. 8 महिन्यामध्ये 12 महिन्याचे पैसे खर्च करायचे. त्याच्यामुळं तशी काही काळजी करू नका. तुम्ही मला उत्तम प्रकारची साथ द्या. मी विकासाच्या बाबतीत तुम्हाला साथ देईन हा शब्द माझा स्वतःचा आहे. हे पण मी अतिशय नम्रतापूर्वक आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. कुठेही भावनिक बनू नका. शेवटी कामाला महत्व द्या, विकासाला महत्व द्या आणि आपलं गावाचं आपल्या परिसराचं भलं करून घ्या. आपल्या पुढच्या पिढीचं कल्याण करून घ्या. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. इतर पण बरेच आता प्रश्न आहेत, त्या संदर्भामध्ये निवेदन दिले. आता मी सगळ्यांचं सांगत बसलं तर पुन्हा टेप केलं तर उद्याच्याला आचारसंहिता लागणार आहे आणि अजित पवारांनी प्रलोभन दाखवलं, आम्हाला तिथं कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील. तुम्ही निवांत व्हा. काय घ्यायचं मग काय घ्यायचं कारण हो तो विषय आता मला बोलता येत नाही. उद्या आचारसंहिता लागणार आहे. आज मी कशा करता सकाळपासून एवढी उद्घाटन भूमिपूजन केली त्याच्याबद्दल आम्हीच नंतर जसं आता पोलीस पाटलाचा वेगवेगळ्या घटकाचा अशा वर्षांचा प्रश्न सोडवला तसं त्याही बाबतीमध्ये जे अन्यायकारक असेल तो अन्याय दूर करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावी. जे नियमाने असेल आणि त्याच्यात काहीतरी विशेष बाब द्या म्हटलं तर ते माझं अडचणीचं ठरतं. का तर कोर्टबाजी होती आणि मग कोर्टात शेवटी सरकारवर ताशेरे ओढले जातात आणि त्याच्यातून आमचा कमीपणा होतो. तसं होऊ नये ही नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या घड्याळाचं चित्र घेऊन उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे, पाठिंबा द्यावा. आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला आपण लोकसभेमध्ये पाठवावं. त्यांच्याकडून कसा निधी मंजूर करून आणायचा याबद्दलची काळजी मी स्वतः घेईन अशा प्रकारचा शब्द देतो. आपण खूप वेळ इथं थांबला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, स्वागत करतो आणि राजा घेतो. जय जय.